Hello friends, welcome back to our YouTube channel. Let's learn and grow together. In case of alcohols, phenols and ethers, we have seen the introduction part in which definition of alcohols, phenols and ethers and also classification. तर आजच्या भागामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर, नेमिंग सिस्टीम ऑफ अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स हा भाग पाहायचा आहे. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. विल स्टार्ट विथ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं नेम घेत असताना आपल्याला अगोदर अल्केन, अल्किन आणि अल्काइन यांचं नेमिंग सिस्टीम 11वी झालेलं आहे. ते आपल्या लक्षात असेल तर आपण थोडक्यात हेच लक्षात ठेवायचं आहे की अल्कोहोलचं नेम कसं लिहायचं आहे. तर अल्कोहोल्स इन रायटिंग नेम अल्क प्लस एन ईएन एनी और ईएनई और वायएनई. आपण अल्केनला एनी, अल्किनला ईएनई आणि अल्काइनला वायएनई लावतो. म्हणून अल्क प्लस एन प्लस ऑल. अल्कॅनॉल. They are named as alkanol. Alk stands for root name of alkane, alkene or alkyne. रूट नेम मध्ये आपण माहिती आहे आपल्याला की एक कार्बन असेल तर रूट नेम काय असतं तर मिथ असतं. फॉर वन कार्बन मिथ, वन कार्बन. फॉर टू कार्बन इथ, फॉर थ्री कार्बन प्रूफ, फोर कार्बन atoms ब्यूट. and AN stands for alkane. ANE आपण त्यातला ई काढणार आहे आपण, म्हणजे सफिक्सला AN आणि OL. OL कशासाठी? अल्कोहोलसाठी. अल्क काय आहे तर रूट नेम आहे डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन atoms. हे आययुपीसी मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणून अल्कोहोलचं आययुपीसी नेम लक्षात ठेवत असताना आपल्याला अल्कॅनॉल्स, दे आर नोन ॲज अल्कॅनॉल्स. जर फक्त सिग्मा बॉन्ड असेल, डबल बॉन्ड नसेल म्हणजे पाय बॉन्ड नसेल तर एन आपण लावतो, म्हणजे अल्केनचं हे अल्कोहोल आहे. अल्किनचं असेल तर एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असतो, आणि जर दोन पाय बॉन्ड असतील तर अल्काइन ऑल असं त्याचे नेम असेल. म्हणून आपला दोन रूट नेम जी this stands for number of carbon atoms, this stands for whether double bond, triple bond or single bond, and this suffix stands for OH group. अशा पद्धतीने आपल्याला आययुपीसी नेम साठी हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक नेम प्रकार आहे कॉमन नेम्स. कॉमन नेम्स ते लक्षात ठेवण्यासाठी आपण अल्किल ग्रुप, त्याचं नेम आणि अल्कोहोल फॉलोड बाय द नेम अल्कोहोल. दॅट मीन्स अल्किल अल्कोहोल्स. आणखी एक सिस्टीम आहे कार्बिनॉल. आता कार्बिनॉल सिस्टीम मध्ये मिथिल अल्कोहोल पहिला कन्सिडर करायचा आहे. मिथिल अल्कोहोल इज ऑल्सो नोन ॲज कार्बिनॉल, म्हणजे CH3OH यालाच काय म्हणायचं कार्बिनॉल. आणि या सिस्टीम मध्ये हे जे हायड्रोजन आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत, मिथेनॉलचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ह आहेत, त्या डेरिव्हेटिव्हचं नेम कार्बिनॉल सिस्टीम मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण याला आपण कार्बिनॉल म्हणणार बिकॉज मिथिल अल्कोहोल इज नोन ॲज कार्बिनॉल. याचं लिहायचं आहे. मग CH3CH2OH या कंपाऊंडचा आपल्याला कार्बिनॉल सिस्टीमला नेम देण्यासाठी मिथिल अल्कोहोल असतं तर हे CH3OH असतं, त्यातला एक हायड्रोजन गेला आणि तिथे कोण आलेला आहे CH3, म्हणून मिथिल कार्बिनॉल. द आययुपीसी नेम ऑफ द कार्बिनॉल इन केस ऑफ कार्बिनॉल सिस्टीम द नेम इज लाईक दिस मिथिल कार्बिनॉल. आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल हे याचं काय लिहिणार आपण तर हा कन्सिडर करायचा आहे मिथेनॉल, मिथिल अल्कोहोल, त्याला कार्बिनॉल म्हटलं म्हणून याला काय म्हणणार इथिल कार्बिनॉल. इथिल कार्बिनॉल.
मग शेवटी आणखी एक एक्झाम्पल आपण कार्बोनिल सिस्टीम संपवून टाकूया. हे एक्झाम्पल आपण घेऊया. CH3CCH3CH3OH टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे हे कंपाऊंड आणि त्याचं कार्बोनिल सिस्टीम आपल्याला नेम लिहायचं आहे. कार्बोनिल सिस्टीम मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे, एक कार्बन असणाऱ्या अल्कोहोल मध्ये त्या कार्बनला OH अटॅच आहे, त्याला कार्बोनिल म्हटलं. मग एकच कार्बन म्हणजे हा कार्बन आपण कन्सिडर केला तर हे कार्बोनिल आहे. आणि सबस्टिट्यूटेड कार्बोनिल आहे ट्रायमिथिल कार्बोनिल असं त्याचा नियम आहे. हे फक्त मिथिल कार्बोनिल होतं कारण या कार्बनचे जे 3 हायड्रोजन होते त्यापैकी एक रिप्लेस केला मिथिलनं. याच्यामध्ये 3च्या 3 हायड्रोजन रिप्लेस केले 3 मिथिल ग्रुपनं. म्हणून या कंपाऊंडचं नियम आहे ट्रायमिथिल कार्बोनिल. अशा पद्धतीने आपल्या कार्बोनिल सिस्टीम जी वेगळी आहे. दुसरा प्रकार आपल्याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये मी सांगितले की अल्किल अल्कोहोल्स. मग याचं नेम लिहित असताना आपण काय लिहिणार, मिथिल अल्कोहोल. याचं सांगणार नाही, तुम्हीच लिहायचं आहे. इथिल अल्कोहोल, इट इज एन प्रोपिल अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल, आयसोब्युटिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. अशा पद्धतीनं डिपेंडिंग अपॉन अल्किल ग्रुप, द नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल. लाईक दिस कॉमन नेम्स ऑफ अल्कोहोल्स आर रिटन. कार्बोनिल सिस्टीम झाली, कॉमन नेम झाले. आता आयुपीसी कडे पुन्हा एकदा. आयुपीसी मध्ये आपण ठरवलं होतं की रूट नेम पहिल्यांदा डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. AN किंवा EN किंवा YN हे कसं ठरवायचं, जर डबल बॉन्ड असेल, आता आपण म्हणणार की डबल बॉन्ड असेल तरी ENE होतं, परंतु आपल्याला ENE मधला E रिप्लेस करायचा आहे OL, कारण 2 फंक्शनल ग्रुप असणार आहेत त्याच्यामध्ये, एक डबल बॉन्ड आणि OH ग्रुप असणार आहे. म्हणून EN आणि OL. जर ट्रिपल बॉन्ड असेल तर YNOL, अल्क NOL. अशा पद्धतीने आपल्याला नेम द्यायचा आहे. काही एक्झाम्पल आपण तशी पाहणार आहोत, परंतु हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रूट नेम डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स फॉलोड बाय दॅट इज सफिक्स ऑफ आयदर AN, EN और YN. अल्केन असेल तर आपण ANE म्हणतो, परंतु E रिप्लेस करायचा आपल्याला OL न. का OL रिप्लेस करायचा आहे, तर त्याच्यामध्ये OH हा फंक्शन ग्रुप आहे आणि OH फंक्शन ग्रुप असेल तर OL ने आपण डिनोट करतो आणि त्याचा स्पेसिफिक नंबर त्याच्या अगोदर टाकतो. मग याचं नेम घेत असताना आपल्याला एकच कार्बन आहे, एक कार्बन असणाऱ्या अल्केनचं रूट नेम मिथ आहे, म्हणून मिथेनॉल. AN आहे कारण हे सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, सिग्मा बॉन्ड आहे सगळे. मिथ, AN, ऑल. अशा पद्धतीने ह्याचं नेम आलं मिथेनॉल. दुसरा आपण कंपाऊंड कडे जाऊया, CH3CH2OH. जे 11 मध्ये अल्केनच्या बाबतीमध्ये आपण जे रूल पाहिलेले आहेत आययुपीसी नॉमेनक्लेचर लिहित असताना, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर द चेन फ्रॉम द साइड विच गिव्स लोएस्ट नंबर टू द फंक्शनल ग्रुप. हे सगळे रूल आपल्याला लागू करायचे. तर आपण याच्यामध्ये 2 कार्बन आहेत म्हणून आपण 2 कार्बन असणारी चेन तयार करणार. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स अशी आपल्याला चेन मिळेल CH3CH2 ची. 2 कार्बन चेन मध्ये आले, दोन्हीच्या दोन्ही चेन मध्ये आले इथेनॉल. इथ स्टँड्स फॉर 2 कार्बन ॲटम्स. AN stands for single bond between carbon and OL stands for अल्कोहोल. अशा पद्धतीने आपल्याला आययुपीसी नेम, तर कुठलेही आययुपीसी नेम तुम्हाला लिहिता येईल. या खालच्यासाठी प्रयत्न करायचा तुम्हाला. आता इकडच याच नंबरिंग कुठून येणार, इकडून येणार. 1 2 3. असं का, तर लोएस्ट नंबर त्या कार्बनला आला पाहिजे ज्याच्यावरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. हा OH ग्रुप इथं असता तर 2 नंबरच्या कार्बनवरती आला असता, म्हणून आपण
ला नंबरिंग देणं गरजेचं आहे. याच्यात नंबरिंग नाही दिलं तरी चालते, याच्यात मात्र नंबरिंग द्यावं लागेल. कारण पॉसिबिलिटी काय, हा OH ग्रुप इथं असता किंवा इथं आहे तर सेम त्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक पडत नाही, परंतु हा OH इथं असेल तर ते बदलणार स्ट्रक्चर, ते पाहूया आपण. तर ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आली. कशी असेल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, अशा पद्धतीने असेल. दिस इज द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन of carbon atoms, and the IUPAC name for this compound is 3 carbon atoms. All bonds are single bonds, hence propan. AN सुद्धा लावला मी. prop for 3 carbon atoms AN, आणि आपल्याला ऑल ठेवायचा आहे. परंतु ऑल ठेवत असताना म्हणजे ऑल कसं ठेवायचं, OL इट रिप्रेझेंट्स द प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. OH ग्रुपचं प्रेझेंस दाखवणार आहे आणि त्याची पोझिशन आपल्याला सांगायचं. किती नंबरच्या कार्बनवर ते, 1 नंबर. प्रोपॅन 1 ऑल. डॅश कशासाठी दिला आपण, 1 च्या दोन्ही बाजूला आपण डॅश दिला. का दिला डॅश, टू सेपरेट नंबर अँड वर्ड. दोन्ही बाजूला वर्ड आहे, सेपरेट करण्यासाठी डॅश वापरायचं. अशा पद्धतीने हे प्रोपॅन 1 ऑल. याचं नेम तुम्हाला लिहायचं आहे CH3 CHOH CH3. बघा याच्यात काय फरक आहे. OH ग्रुप इज अटॅच्ड टू द मिडल कार्बन आणि टर्मिनलला आहे, म्हणून ही जी चेन आहे ते अशा पद्धतीने येईल. अँड नंबरिंग कुठल्याही साइडने द्या. फ्रॉम लेफ्ट साइड 1 2, फ्रॉम राइट साइड 1 2, hence 1 2 3. From any side it gives the same number. काय नेम असेल याचं, आता याचं कॉमन नेम, दिस ग्रुप इज नोन ॲज आयसोप्रोपिल ग्रुप. दिस ग्रुप इज नोन ॲज N-propyl group. Hence the common name is N-propyl alcohol. Common name N-propyl alcohol. याचं IUPAC ने लिहिलं आपण, याचं कॉमन नेम आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि याचा IUPAC ने असताना आपल्याला काय करावं लागेल, 3च कार्बन आहे. प्रोपॅन, AN का, ऑल बॉन्ड्स बिटवीन कार्बन कार्बन आर सिंगल, अँड 2 ऑल. इथं बोला होतं 2 ऑल. दिस 2 रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ OH ग्रुप इज ऍट द सेकंड कार्बन. अशा पद्धतीनं कुठल्याही अल्कोहोलचं तिन्ही सिस्टीम मध्ये नेम आपल्याला लिह. ही जी 2 कंपाऊंड आहेत त्यांचा IUPAC नेम आपल्याला लिहायचा. तर त्याचं नेम लिहित असताना आपण कन्सिडर करायचं की त्याचं कॉमन नेम आपल्याला लिहायचं. पहिलं द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज. तर कॉमन नेम असं काय करायचं, आपल्याला अल्किल ग्रुपचं नेम बघायचं आहे. दिस अल्किल ग्रुप, तो अल्किल ग्रुप काय आहे की ज्याला हा OH अटॅच आहे. तर तो अल्किल ग्रुप असताना CH3 CH dash CH2 CH3. This alkyl group is known as secondary butyl group. This group is known as secondary butyl group. It is not iso. Isobutyl आहे का, नाही. तर सेकंडरी बुटील का म्हणायचं, तर सेकंडरी कार्बनची अनयुज्ड व्हॅलेन्सी आहे, म्हणून त्याला आयसोसाठी कसा ग्रुप पाहिजे, असा ग्रुप पाहिजे. आयसोसाठी हा ग्रुप पाहिजे. CH3 ट्वाइस CH असा ग्रुप याच्यामध्ये नाही. CH3 ट्वाइस आहे का, नाही. तर CH3 CH2 CH3 असा आहे. या CH वरती 2 CH3 नाही, एक CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे आणि एक इथिल ग्रुप आहे. तर सेकंड कार्बनवरती 2 मिथिल ग्रुप असतील तर त्याला आयसो कंपाऊंड म्हणायचं. तर तसं नाही याच्यामध्ये, म्हणून याला सेकंडरी ब्युटील ग्रुप. आणि हे जे अल्कोहोल आहे सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. दिस इज अ सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. त्याचं नेम आपल्याला पाहायचं आहे. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देयर, टोटल 4. कॉमन नेम येत असताना सगळेच्या सगळे कार्बन ॲटम आपल्या अल्किल ग्रुप मध्ये आले पाहिजे. याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 4 आहेत. आणि स्ट्रक्चर कसं आहे तर आयसो स्ट्रक्चर आहे, बिकॉज सेकंड कार्बन ॲटम हॅव 2 मिथिल ग्रुप्स. हेन्स इट इज अ आयसो कंपाऊंड. and the name of this compound
कॉमन नेम आयसोब्युटिल अल्कोहोल. आता आयपीसी नेम याची पाहूया आपण. आयपीसी नेम असताना काय करायचं, आपल्याला नंबर द्यायचा आहे. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन, ही लॉंगेस्ट चेन असेल आपली. इकडून नंबरिंग देणार का लेफ्ट साइड, राइट साइड और लेफ्ट साइड. लेफ्ट साइड दिल्यानंतर 1 2 3 4 आणि राइट साइड दिल्यानंतर 1 2 3 नंबरवरती ओएच येतोय म्हणून हे नंबरिंग करेक्ट आहे. म्हणजे त्याचे नेम ब्युटॅन टू ऑल. आणि याचं लिहायचं आपल्याला. बघा विचार करा किती कार्बन आपल्या चेन मध्ये येतील. सगळेच्या सगळे चेन मध्ये येणार का नाही. आपण इथून स्टार्ट केलं तर हा अशी चेन आपल्याला येईल. इथून स्टार्ट करू शकतो किंवा इथून, कारण हा कार्बन आपल्या चेन मध्ये आला पाहिजे. बिकॉज इट इज अटॅच्ड टू फंक्शनल ग्रुप. हेन्स दिस कार्बन आयटम विल हॅव नंबर 1 2 and 3. The IUPAC name is, first of all, this branching is indicated by using prefix 2-methyl propan 1-all. तर हे सेकंडरी अल्कोहोल आहे आणि हे प्रायमरी अल्कोहोल आहे. The name of this compound, common name is ethylene glycol and IUPAC name is. आता याच्यामध्ये काय बदल करायचा आपल्याला, तर 2 OH ग्रुप असतील तर आपण काय म्हणणार याला, इथेन. काय इथेन म्हटलं, किती कार्बन आहे, 2 कार्बन. तर आपण काय करत होतो, ई काढत होतो. बघा ब्युटेनचा ई काढला, प्रोपेनचा ई काढला, असं ई काढत होतो आपण अल्केनचा. जर एक OH ग्रुप असेल तर, 2 OH ग्रुप असतील तर ई इज रिटेन्ड, ई आहे जसा ठेवायचा. इथेन डॅश 1 2 डायऑल. पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनवरती OH आहे म्हणून इथेन 1 2 डायऑल. ई इज रिटेन्ड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ई इज रिटेन्ड. जर सायक्लिक कंपाऊंड असेल, फॉर एक्झाम्पल सायक्लिक कंपाऊंड लिहूया. याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. किती कार्बन आहे त्याच्यावर त्याचं रूट नेम आपण पाहायचा आहे. 1 2 3 4 कार्बन आयटम्स आर देअर. हेन्स ब्यूट. आणखी एन EN आणि YN. जर डबल बॉन्ड असेल तर EN वापरायचं. ब्यूट इन. परंतु इन ची पोझिशन, आपली डबल बॉन्डची पोझिशन सांगणं गरजेचं आहे. डबल बॉन्डची पोझिशन सांगण्यासाठी आपल्याला नंबरिंग द्यावं लागेल. हा जो कार्बन आहे की ज्याच्यावरती OH आहे त्याला 1 नंबर 2 नंबर 3 आणि 4. 2 नंबरवरती डबल बॉन्ड आहे. हेन्स ब्यूट टू इन डबल बॉन्ड. EN ही का नाही काढला आपण, तर ई रिप्लेस करायचा कारण एकच OH आहे. आणि ब्यूट टू इन 1 ऑल. 2 आपल्याला नंबर याच्यामध्ये लागले. एक डबल बॉन्डचा पोझिशन सांगण्यासाठी आणि एक अल्कोहोलची पोझिशन सांगण्यासाठी. याचे नेम येत असताना आपल्याला सायक्लो ऍड करायचा. बिकॉज इट इज सायक्लिक कंपाऊंड, सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लो हे सायक्लोपेंटॅनॉल आहे. बट इट इज अ 1 2 3 4 5 2 इथिल सायक्लोपेंटॅनॉल. डायरेक्ट आपला सायक्लो हेक्झेन होतं, ई काढला आणि OL. अशा पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर आहे. आता फेनॉलच्या नॉमेनक्लेचर मध्ये जर पाहिलं आपण तर याला आपण बेन्झीन, OH ग्रुप इज डायरेक्ट टू बेन्झीन, हेन्स बेन्झीन ऑल. ई काढायचा आणि बेन्झीनॉल अशा पद्धतीने सध्या नेम लिहू शकतो. बेन्झीन
ई काढला आणि ऑल बेन्झिनॉल, तर त्याला दुसरं नेम फेनॉल असा आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज फेनॉल. बेन्झिनॉल इज ऑल्सो नोन ॲज फेनॉल. हे दोन नेम आहेत, पण हे फेनॉलच IUPAC ने ऍक्सेप्ट केले. हेन्स द IUPAC अँड कॉमन नेम ऑफ फेनॉल इज फेनॉल. आता सबस्टिट्यूटेड फेनॉल मध्ये आपण पाहूया. हे सबस्टिट्यूटेड फेनॉल आहे, एक हायड्रोजन मिथीन रिप्लेस झालेला आहे. जर मिथिल ग्रुप असेल फेनॉल मध्ये तर क्रिसॉल्स म्हटलं जातं त्यांना. दीज आर नोन ॲज कॉमन नेम्स आर क्रिसॉल्स अँड दिस इज द ऑर्थो पोझिशन. 1-2 पोझिशन इज नोन ॲज ऑर्थो पोझिशन, हेन्स ऑर्थो क्रिसॉल. क्रिसॉल्स दे आर नोन ॲज ओ क्रिसॉल. हे ओ का, तर 1-2 पोझिशनला. जर 1-3 पोझिशनला मिथिल 3 पोझिशनला असेल तर एम क्रिसॉल. हा जर पॅरा पोझिशन असेल तर पी क्रिसॉल. अशी त्याची कॉमन नेम आहे. IUPAC नेम 2-methyl phenol. 2-methyl phenol. हे बघा, ही 1 पोझिशन आणि 2 पोझिशन. इथं 1 2 3 4 नायट्रो फेनॉल अशा पद्धतीने त्याचं नेम आहे. आणि जर कॉमन नेम जर आपल्याला लिहायचं असेल तर पॅरा नायट्रोफेनॉल. द कॉमन नेम इज पी नायट्रो, स्टँड्स फॉर पॅरा पोझिशन. 1-4 पोझिशन इज नोन ॲज पॅरा पोझिशन, पॅरा नायट्रोफेनॉल. आता ही सुद्धा एक 3 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. कॅटॅकॉल, डायहायड्रॉक्सी अल्कोहोल असेल आणि 1-2 पोझिशनला असतील कॅटॅकॉल असं नेम आहे. आणि IUPAC नेम आपल्या काय लिहिता यायचं तुम्ही विचार करा. बेन्झीन 1-2 डायऑल. बेन्झीन इज रिटेन 1-2 कॉमा इथं 1-2 डायऑल. याला बेन्झीन 1-3 डायऑल. डाय stands for 2 OH groups and quinol is also known as benzene 1,4 diol. क्युनॉल, रिसॉर्सिनॉल आणि कॅटेकॉल असे 3 याचे आयसोमर्स 1-2 1-3 and 1-4 आयसोमर. बेन्झीन 1,4 diol, बेन्झीन 1,3 diol and बेन्झीन 1,2 diol. Like this we have finished the nomenclature of. In case of nomenclature of ethers, ethरच्या nomenclature मध्ये काय बघायचं आपल्याला तर कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम. कॉमन नेम मध्ये काय करायचं आहे तर बायव्हॅलेंट ऑक्सिजन इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप्स. तर त्याचं वैशिष्ट्य काय इथर मध्ये तर हा जो ऑक्सिजन आहे तो 2 अल्किल ग्रुपला अटॅच आहे. दीज अल्किल ग्रुप्स आर अरिल ग्रुपला अटॅच आहे. इथं अरिल ग्रुपला आहे. तर आपल्याला याची लिस्ट करायची आहे अल्फाबेटिकली. सेम असेल तर डाय वापरायचं आणि डिफरंट असेल तर अल्फाबेटिकली दोघांची लिस्ट करून इथर हा शब्द लिहायचा. म्हणजेच काय तर हे 2 मिथिल ग्रुप आहेत. हेन्स डायमिथिल इथर इज द कॉमन नेम. डायमिथिल इथर इज द कॉमन नेम. काय केलं आपण दोन्ही मिथिल ग्रुप आहेत म्हणून डाय वापरला आणि इथर शब्द वापरला कारण बायव्हॅलेंट ऑक्सिजन इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप्स. इथं काय आहे तर 2 वेगवेगळे आहेत म्हणून डाय वापरून चालणार ना आपल्याला. तर एक कुठला ग्रुप आहे इथिल आहे आणि दुसरा मिथिल आहे ई आणि एम. तर अगोदर कोण असतं ई. हेन्स इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर असं त्याचं कॉमन नेम असेल. याच्यामध्ये हा मिथिल आहे आणि हा एन प्रोपिल ग्रुप आहे. हेन्स मिथिल एन प्रोपिल इथर असं त्याचं कॉमन नेम असेल. हे बघा मिथिल आणि हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. मिथिल आयसोप्रोपिल इथर. आणि हे जे आहे ते मिथिल आणि फिनिल असे 2 ग्रुप आहेत. एम आणि पी तर मिथिल. हेन्स मिथिल फिनिल इथर अशी कॉमन नेम आपल्याला लिहायचे. आता IUPAC नेम मध्ये काय करायचं बघा.
IUPAC names are written as alkoxy alkane. They are named as alkoxy alkane, where the alkane जे दोन कार्बन आहेत त्यातलं लार्जर जे अल्किल ग्रुप आहे, दोन अल्किल ग्रुप आहेत, लार्जर अल्किल ग्रुप हे पॅरेंट अल्केन समजायचं, त्याचं पॅरेंट अल्केन आणि त्याचा हा डेरिव्हेटिव्ह अल्कॉक्सी ग्रुप असं समजायचं. म्हणजे काय बघा, दोन सेम असतील तर एक अल्केन समजा, तर अल्केन असते एक कार्बनचं, त्याला आपण मिथेन म्हणलं असतं, आणि त्या मिथेन मध्ये 4 हायड्रोजन असते, त्यातला एक काढलाय, कुणी काढला तर या ग्रुपने काढला. या ग्रुपला काय म्हणायचं, मिथॉक्सी. हेच मिथॉक्सी मिथेन, मिथॉक्सी मिथेन, अल्कॉक्सी अल्केन, मिथॉक्सी मिथेन. अशा पद्धतीने त्याचं नेम असेल. याचा आपल्याला बघायचं आहे मिथिल आणि इथिल, लार्जर कोण, दोन कार्बन असणारा लार्जर म्हणून हा अल्केन समजायचा, म्हणजे हा सफिक्स आला पाहिजे, इथेन म्हणून आला पाहिजे, आणि हा अल्कॉक्सी म्हणून आला पाहिजे. मिथॉक्सी इथेन, मिथॉक्सी इथेन. बघा तुम्ही विचार करा आता, लार्जर कोण आहे, 3 कार्बनचा, हा 1 कार्बनचा, 3 कार्बनचा कुठं आला पाहिजे, सफिक्स आला पाहिजे, पॅरेंट अल्केन म्हणून आला पाहिजे, मिथॉक्सी प्रोपेन. पण इथं 1 आणि 2 लिहावं लागेल, कारण पहिल्याच कार्बनवरती हा मिथॉक्सी ग्रुप आहे, 1 मिथॉक्सी प्रोपेन. बघा 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर म्हणून हा एक कंपाऊंड घेतलेला आहे. तर याचा आपण नंबरिंग इकडून द्या किंवा खालून द्या, 1 2, 2 नंबरवरती हा ग्रुप येणार आहे, आणि हे 3 कार्बन असणार जो अल्किल ग्रुप आहे तो पॅरेंट अल्केन आहे, म्हणून 2 मिथॉक्सी प्रोपेन. 2 का, तर सेकंड कार्बन, पॅरेंट अल्केनच्या सेकंड कार्बनवरती मिथॉक्सी ग्रुप आहे, हेच 2 मिथॉक्सी प्रोपेन असं त्याचं नेम असेल. आणि हे जे कंपाऊंड आहे त्याचे नेम आहे एनिसोल. मिथिल फिनिल इथर इज नोन ॲज एनिसोल, अँड दिस नेम इज ऍक्सेप्टेड बाय IUPAC. अशा पद्धतीने इथरचे एक सिंपल नॉमेनक्लेचर सिस्टम आहे, म्हणून आपण पहिला अल्कोहोल, नंतर फेनॉल्स आणि इथर्स अशी तिघांची नॉमेनक्लेचर सिस्टम या लेक्चरमध्ये पाहिली. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स पाहूया. थँक्यू.